आज होणार 10वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी ऑथेंटिक बातमी. 29 एप्रिल 30 एप्रिल 10व्या हप्त्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. आणि तसेच गॅसचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जात असतात. आणि त्यानंतर सर्वात मोठी अपडेट, महाराष्ट्र राज्यातील या सर्वच्या सर्व म्हणजे 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता पैशांचा पाऊस होणार आहे. कारण की एप्रिलच्या 10व्या हप्त्याचं गिफ्ट, एप्रिलच्या 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. 1500 रुपये जमा होणार आहेत. तसेच गॅसचे 830 रुपये जमा होणार आहेत. आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर तुम्हाला बँकेकडून मेसेज सुद्धा तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. जो पण मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर असेल, तुम्ही फॉर्म भरताना जो काही नंबर दिला असेल त्याच मोबाईलवरती बँकेकडून मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. जे बँक अकाउंटला तुमचा मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावरती मेसेज येणार आहे. आता तो मेसेज कशा प्रकारे असणार आहे, तर हा मेसेज असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा झाल्याचा. तर त्या मेसेज मध्ये लिहिलेलं असणार, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट ऑफ पेमेंट ₹1500 क्रेडिट टू युअर अकाउंट. आता बघा, काही महिलांना जास्त पैसे मिळणार आहेत, काही महिलांना कमी पैसे मिळणार आहेत. आता निवडक अशा काही महिला असणार आहेत ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे या 2 दिवसामध्ये जास्त पैसे येणार आहेत. आता त्या कोणत्या महिला आहेत ज्यांना जास्त पैसे येणार आहेत, तसेच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेसोबत अजून कोणत्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, अजून कोणते पैसे जमा होणार आहेत, अजून कोणते गिफ्ट सर्व महिलांना मिळणार आहेत, सर्व अपडेट पाहणार आहोत. नमस्कार. आजपासून 10वा हप्ता वाटप होतोय. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि ही ऑथेंटिक बातमी आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. बघा, 2 कोटीपेक्षा जास्त म्हणजे 2.5 कोटीपेक्षा पण जास्त महिलांच्या खात्यावरती आता 10वा हप्ता आजपासून जमा होत आहे. 10व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे वाटप 2 ते 3 दिवस चालणार आहे. या 2 दिवसाच्या कालामध्ये 2 ते 3 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ वितरित होणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आजचा जो व्हिडिओ असणार आहे, हा व्हिडिओ आहे ऑथेंटिक व्हिडिओ. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक तुमचे कॉमन प्रश्न कव्हर करणार आहोत, जसे की भरपूर आहेत. हे सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. त्यामुळे आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींचा पहिला प्रश्न आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बहिणींना 500 रुपये का मिळणार? अशा अनेक बहिणी आहेत ज्यांना 500 रुपये मिळणार आहेत, 1500 रुपये नाही मिळणार. तसेच 2100 रुपयांचं काय झालं? आम्हाला 2100 रुपये कधी मिळणार? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगणार आहे. तसेच ज्या मुलींचं नुकतंच 21 वय पूर्ण झालेलं आहे, अशा मुलींना नव्याने फॉर्म कधी भरता येईल? नवीन फॉर्म भरणाऱ्या महिलांना कधी संधी मिळेल? ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यांना नवीन फॉर्म कधीपासून भरता येईल? सर्व माहिती आजच्या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता पुढची अपडेट. त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेसोबत अजून कोणते कोणते लाभ मिळणार आहेत? मग अन्नपूर्णा योजनेच्या गॅसचे पैसे असतील, पिंक ई रिक्षा वाटप असेल. ठीक आहे. त्यानंतर पैठणी साडीचं वाटप असेल. ठीक आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा ठीक आहे. तसेच जे फ्री साडी वाटप केली होती सरकारने पाठीमागे होळीच्या सणाला, ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका धारक महिला होत्या, अशा महिलांना साडी वाटप केली होती. अजून अशाच प्रकारचे अजून कोणकोणत्या लाभ तुम्हाला मिळणार आहेत? पिठाची गिरणी, शिलाई मशीन, अशा प्रकारचे लाभ मिळतात की नाही, याविषयी सुद्धा आपण अपडेट पाहणार आहोत. ठीक आहे. तसेच घरकुल योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार, कधी मिळणार, सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे. तर बघा, सर्वात पहिला जो लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे तो लाभ मिळणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, पिंक ई रिक्षा वाटप. लाडक्या बहिणींना मिळणार पिंक ई रिक्षा. हो, तुम्ही खरं ऐकलंय. आता सध्या बघा, ही योजना 8 जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. पिंक ई रिक्षा नागपूर पासून ही सुरुवात झालेली आहे या योजनेला, नागपूर जिल्ह्यापासून. ठीक आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याबाबत माहिती दिलेली आहे, घोषणा केलेली आहे. आता पिंक ई रिक्षा नेमकी काय योजना आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना? तर बघा, या योजनेचा विषय या ठिकाणी आपण समजावून तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे. तर बघा, पिंक ई रिक्षा वाटप, आता ही योजना महायुती सरकारने सुरू केलेली आहे. अनेक योजना महायुती सरकार महिलांसाठी सुरू करत आहे. भरपूर महिला या योजनेचा अनेक योजनांचा, इतर योजनांचा सुद्धा लाभ घेत असतात आहेत. ठीक आहे. तर बघा, पिंक ई रिक्षा योजनामध्ये शासन तुम्हाला 20% अनुदान देणार आहे.
त्यानंतर 10% रक्कम जी पात्र महिला असेल किंवा जी महिला या योजनेचा लाभ घेणार आहे त्या महिलेला 10% रक्कम भरावी लागणार आहे. म्हणजे तुम्हाला 10% रक्कम भरावी लागणार आहे. आता बघा 20 अधिक जर 10 केलं तर 30% या ठिकाणी कट झालं. ठीक आहे, दोन्हीची मिळून. आता उरलेलं 70%चं काय होणार तर बघा, उरलेले 70% तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये शासन कर्ज उपलब्ध करून देतं आणि त्यानंतर मग तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल व अशा प्रकारे तुम्हाला कमी खर्चामध्ये पिंक ई रिक्षा या योजनेचा तुम्ही लाभ मिळवू शकता. ठीक आहे, तुम्हाला आता समजलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चेचा विषय आहे. तो विषय म्हणजे महाराष्ट्र राज्यातील 10वीचा आणि 12वीचा निकाल म्हणजे एसएससी परीक्षेचा निकाल आणि एचएससी परीक्षेचा निकाल. महाराष्ट्र राज्य 10वीचा निकाल 12वीचा निकाल संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामधील विद्यार्थी या निकालाची प्रतीक्षा करत आहेत. भरपूर जणांचा प्रश्न होता की 10वीचा निकाल कधी लागेल, 12वीचा निकाल कधी लागेल. तर त्या संदर्भात आपल्याकडे ऑथेंटिक बातमी समोर आलेली आहे. बघा आता थोडे दिवस बाकी आहेत 10वीचा निकाल लागण्यासाठी. तर बघा सर्वात पहिल्यांदा बघा 10वीच्या परीक्षेचा निकाल हा 10 मेच्या अगोदर लागणार आहे. अशी या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे. ऑथेंटिक अपडेट समोर आलेले आहे. त्यानंतर बघा 12वीचे जे विद्यार्थी आहेत तर बघा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे 12वी परीक्षेचा निकाल हा 15 मेच्या आधी लागणार आहे. ही ऑथेंटिक बातमी तुम्हाला आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. त्यामुळे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हॉट्सअपला स्टेटसला शेअर करा, सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती सर्व 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल व त्यांना सुद्धा समजेल की 10वीचा निकाल 12वीच्या निकालाची तारीख काय आहे, कधी आम्हाला तारीख पाहायला मिळणार आहे किंवा कधी निकाल पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यातील या 36 जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण या योजनेचा 10वा हप्ता जमा होणार आहे. आतापर्यंत 9 हप्ते जमा झाले आहेत. टोटल 13,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि आता या 13,500 रुपये मध्ये 1500 रुपये ऍड ऑन होणार आहेत. म्हणजेच 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आता सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. बघा टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यातील महिलांना हे पैसे मिळणार आहेत. मग या ठिकाणी बघा पश्चिम महाराष्ट्रातील बघा पुणे विभाग, कोकण विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, त्यानंतर अमरावती विभाग, अशा सर्व 6 विभागातील सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. लाडकी बहीण योजना पुढची मोठी बातमी. बघा लाडकी बहीण योजना आजपासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा आजपासून सुरू होतोय. बहिणींची जवळपास 28 ते 27 दिवसाची प्रतीक्षा संपली आहे. आजपासून फायनल वाटप सुरू झालेलं आहे. पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बँकेकडून मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. पहिला टप्पा वाटप आता सुरू झालेला आहे. तर बघा टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. काही जिल्ह्यामध्ये आजच पैसे वाटप होत आहेत. यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. पहिला टप्पा वाटप आता सुरू झालेला आहे. 3 टप्प्यामध्ये सर्व महिलांना पैसे वाटप होणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर, आता होणार 10वा हप्ता वाटप. तुमच्या सर्वांची संपणार आता प्रतीक्षा, कारण की बघा 10वा हप्त्याची अधिकृतपणे तारीख आता जाहीर झालेली आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती 10वा हप्ता जमा होणार आहे. 30 मार्च या ठिकाणी बघा 30 मार्च पर्यंत म्हणजे आज आणि उद्या 30 मार्च पर्यंत 10वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना पुढे मिळणारे पैसे तर बघा एप्रिल महिन्याचे तुम्हाला पैसे येणार आहेत. आता एप्रिल महिन्याचे पैसे आज उद्या तुम्हाला जमा होणार आहेत. त्यानंतर उद्याच्या दिवसानंतर मे महिना सुरू होत आहे. त्यानंतर मेचे पैसे तुम्हाला येणार आहेत. त्यानंतर तुम्हाला जून महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पुढचा जो हप्ता असणार आहे तो हप्ता असणार जुलै महिन्याचा. जुलै महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो वर्धापन दिनाच्या वेळेस हप्ता असणार आहे, कारण की लाडकी बहीण योजनेला जुलै महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे तो स्पेशल हप्ता असणार आहे. त्यावेळेस लाडक्या बहिणींना खूप सारे गिफ्ट सरकारच्या माध्यमातून दिले जाऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता सध्या असं सुद्धा होऊ शकतं की लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत, मग आता बघा एप्रिल महिना तर जवळपास संपत आलेला आहे आणि आता मे महिना 11व्या हप्त्याचा सुरू होतोय. त्यामुळे लाडक्या बहिणींना 10वा प्लस 11वा हप्ता एकत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता गुढीपाडव्याचं गिफ्ट, अक्षय तृतीयाचं गिफ्ट सोबतच दिलं जाऊ शकतं व लाडक्या बहिणींना 10वा व 11वा हप्ता आता सोबतच दिला जाणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 7,74,148 महिलांना आता 500 रुपये मिळणार आहेत 1500 रुपयाऐवजी, कारण की या महिला नमो शेतकरी या योजनेचा लाभ घेतात.
त्यामुळे बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी व मोठी खुशखबर. आता तुम्हाला एक्झॅक्ट डेट सांगतो की 10वा हप्ता कधी जमा होईल. तर बघा आज तारीख आहे 29 एप्रिल. उद्या अक्षय तृतीयाचा सण आहे. शुभ मुहूर्त आहे 30 एप्रिल, वार आहे बुधवार. दोन्ही पण दिवस बँका चालू आहेत. त्यामुळे पैशांचा पाऊस हा होणार आहे. 30 एप्रिल पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा होणार आहे.